पुढच्या आठवड्यात एका लग्नाला जायचंय. एक नवीन सिल्कची साडी घेईन म्हणते. अगं पण कोणतं सिल्क? बघू, बनारसी किंवा कांजीवरम पैकी घेईन एखादी. पण सिल्क मध्ये अजूनही ऑप्शन्स आहेत की. हो माहितीये मला. तुसर आहे, आर्ट सिल्क, भागलपुरी, बलुचरी सिल्क आणि कोनराड, म्हैसूर, चंदेरी सिल्क, थंचोई, पैठणी, बांधणी, क्रेप, रॉ सिल्क. बापरे, इथल्या इथं आपण सिल्क साड्यांचे 15 प्रकार मोजले. किती व्हरायटी आहे ना भारतात. आता विषय निघालाच आहे तर सांगते. भारतीय उपखंडामध्ये रेशमाची निर्मिती आसाममधील एरी आणि मुगा रेशीम किडे, छत्तीसगडमधील तसर आणि तुती रेशीम किडे करतात. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर ही 5 राज्य, त्याचप्रमाणे म्हैसूर, गोबीचेट्टीपालम आणि धर्मपुरी ही भारतातील मुख्य रेशीम उत्पादक ठिकाणं आहेत. तशा तर भारतात अनेक प्रकारच्या साड्या आहेत, पण सिल्क साड्यांची गोष्टच निराळी. नेसल्यावर काय भारी वाटतं ना. हो ना. अगं, बनारसी साडी जी वाराणसीमध्ये तयार होते, या साडीत सोन्याचं किंवा चांदीचं जरीकाम असतं. भारतीय वधूच्या पेहरावामध्ये या साडीला अनन्यसाधारण महत्व आहे. कांजीवरम साडीला कांचीपुरम साडी पण म्हणतात. या साड्या तामिळनाडूतल्या कांचीपुरम मध्ये विणल्या जातात. या साड्या विणण्यासाठी वापरलेलं रेशीम अत्यंत मऊ असतं आणि या साड्या विणताना त्यात सोन्याचे किंवा चांदीचे धागे वापरलेले असतात. तुसर सिल्क साड्या भारतातील आदिवासी लोक तयार करतात. दक्षिण आशियात आढळणाऱ्या एका विशेष प्रकारच्या रेशीमच्या किड्यापासून हे रेशीम मिळवलेलं असतं. या साड्या बहुधा हनी किंवा बेज अशा न्यूट्रल टोनमध्ये असतात आणि ब्राईट रंगाच्या ब्लाउज सोबत शोभून दिसतात. भागलपूरमध्ये तुसर सिल्क साड्या तयार होतात. सुमारे 100 वर्ष तिथं हा व्यवसाय सुरू आहे. सिल्क साड्यांमध्ये आर्ट सिल्कची अलीकडेच भर पडलीये. हे खरं तर सिल्क नसतं, पण ते सिल्क सारखं दिसतं. ज्यांची नजर अगदीच सरावलेली आहे त्यांना हे ओळखू येईल, पण सामान्यांना हा फरक लगेच नाही कळणार. त्यामुळे ज्यांना खूप खर्च करायचा नाहीये त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. भागलपुरी सिल्क साड्या वाजवी किमतीत मिळतात आणि त्यावरचं डिझाईन सुद्धा छान असतं. रोज वापरायला या उत्तम. या साड्या भागलपूरला तयार होतात आणि इथून त्या एक्सपोर्ट सुद्धा होतात. भागलपूरला सिल्क सिटी म्हणून सुद्धा ओळखतात. या साड्या डाय करण्यासाठी वापरलेल्या विशिष्ट तंत्रामुळे त्या वेगळ्या आणि उठून दिसतात. अनेक फॅशन डिझायनर्स त्यांच्या नव्या कलेक्शनमध्ये भागलपुरी सिल्कचा वापर करत आहेत. बलुचरी सिल्क साड्या राजशाही लुकसाठी ओळखल्या जातात. त्यांचं मूळ पश्चिम बंगालमध्ये. या साड्यांच्या पदरांवर बहुधा रामायण किंवा महाभारतातील कथांचे डिझाईन असते. कोनराड सिल्क साड्या खूप प्रसिद्ध आहेत. पारंपरिक अभिरुची आणि उत्कृष्ट कापडाचा वापर यामुळे तामिळनाडूतील या साड्या खूप प्रसिद्ध. यात वैविध्यपूर्ण डिझाईन्स आढळतात. या साड्या हाताने विणलेल्या असतात, त्यामुळे महाग पण असतात, पण एकदम पैसा वसूल. म्हैसूर सिल्क साड्यांचं म्हणाल ना, या जगभरात लोकप्रिय आहेत. या साड्यांचे रंग व्हायब्रंट असतात आणि त्यांचा लूक फील एकदम क्लासी असतो. म्हैसूर सिल्क साड्यांमध्ये दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय संस्कृतीची सांगड घातलेली असते. या साड्यांमध्ये वापरलेलं सिल्क एकदम प्युअर असतं. म्हैसूर सिल्कची पहिली फॅक्टरी म्हैसूरच्या महाराजांनी 1912 साली सुरू केली होती. चंदेरी सिल्क साड्या मध्य प्रदेशच्या, वजनानं हलक्या आणि अत्यंत कम्फर्टेबल. या साड्यांवर प्रिंट केलेलं डिझाईन बहुधा चंदेरी मंदिरांमधील डिझाईन मधून प्रेरणा घेऊन तयार केलेलं असतं. थंचोई सिल्क साड्या या त्यावरील फुलांच्या मोटिव्हसाठी ओळखल्या जातात. या साड्यांवरील जरी काम अशा प्रकारे करतात की संपूर्ण साडीलाच जरीचा लुक येतो. पैठणी सिल्क साड्या म्हणजे महाराष्ट्राची शान. यांची बातच निराळी. पैठणी ही कापसाचा धागा आणि रेशीम यांच्यापासून हातमागावर विणलेली असते. या साड्यांच्या पदरावर बहुधा पोपट किंवा मोराची नक्षी असते. आपल्या खास डिझाईनसाठी त्या ओळखल्या जातात. मजेंटा, ब्ल्यू, पर्पल आणि ग्रीन या रंगाचा वापर या साड्यांसाठी अधिक होतो. बांधणी सिल्क साड्या गुजरात, राजस्थानच्या पट्ट्यात आढळतात. एक खास प्रकारच्या डाय करण्याच्या तंत्राचा वापर करून या साड्या तयार करतात. जयपूरमध्ये या साड्यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात येते. क्रेप सिल्क साड्यांचा स्पर्श साधारण गारगोटीसारखा असतो. क्रेप सिल्कमध्ये धागे बहुधा रॉ सिल्कचे असतात. क्रेप सिल्कच्या साड्या अत्यंत हलक्या असतात. क्रेप दे शीन हा क्रेप सिल्कचा सर्वोत्तम प्रकार आणि ते सर्वात महाग क्रेप सिल्क असतं. रॉ सिल्क पासून तयार केलेल्या सिल्कच्या साड्या मात्र वाजवी किमतीत मिळतात. सिल्क साड्या म्हणजे मऊ असाच समज असतो आणि बहुतेक सिल्क साड्या असतातही तशाच,
पण रॉ सिल्क साडीला हात लावला तर तो स्पर्श खरखरीत असतो. रॉ सिल्कचं टेक्स्चर समतल नसते. नॉर्मल सिल्क सारखा मऊपणा किंवा झळाळी या सिल्कला नसते. म्हणजे सिल्क नसतं का? नाही, तसं नाहीये. हे सुद्धा सिल्कच असतं. पण त्यावरील गम नावाचा पदार्थ काढला की प्युअर सिल्क मिळतं. रॉ सिल्कच्या साड्या फार महाग नसतात. कॉटन सिल्क साड्या पण असतात बरं का. कॉटन आणि रेशीमची सांगड घालून या तयार केल्या जातात. यात कोणता धागा किती प्रमाणात वापरला यावरून त्याचं टेक्स्चर निश्चित होतं. या साड्या हलक्या आणि मऊ असतात. उन्हाळ्यात वापरायला अगदी उत्तम. तुम्हालाही बऱ्याच सिल्क साड्यांची माहिती कळली असेल अशी आमची अपेक्षा आहे. आता बजेट डिसाईड करून साडी घ्यायची की साडी पाहून बजेट डिसाईड करायचं हा प्रश्न आहे.